माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे गुरुवारी 26 डिसेंबर 2024 रोजी निधन झाले. वयाच्या 92व्या वर्षी दिल्ली एम्स मध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मनमोहन सिंग यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे गुरुवारी सायंकाळी दिल्ली एम्स मध्ये त्यांना दाखल करण्यात आले होते. मनमोहन सिंग राजकारण आणि अर्थशास्त्राचे पंडित डॉक्टर मनमोहन सिंग यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 रोजी अविभक्त भारतातील पंजाब प्रांतातील एका गावात झाला. 1948 मध्ये पंजाब विद्यापीठातून त्यांनी 10वीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण ब्रिटनच्या केम्ब्रिज विद्यापीठातून घेतले. 1957 मध्ये त्यांनी अर्थशास्त्रात प्रथम श्रेणीने पदवी प्राप्त केली. त्यानंतर 1962 मध्ये त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून न्यूफील्ड कॉलेजमधून अर्थशास्त्रात डी.फिल केले. डॉक्टर मनमोहन सिंग आणि त्यांच्या पत्नी श्रीमती गुरशरण कौर यांना 3 मुली आहेत. भारताचे 14वे पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग हे त्यांच्या नम्रता, कठोर परिश्रम आणि कामाप्रती बांधिलकी यासाठी ओळखले जातात. मनमोहन सिंग 1971 मध्ये वाणिज्य मंत्रालयातून आर्थिक सल्लागार म्हणून रुजू झाले. 1972 मध्ये त्यांची अर्थ मंत्रालयात मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती झाली. डॉक्टर मनमोहन सिंग यांनी अर्थ मंत्रालयाचे सचिव, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष, भारतीय रिझर्व्ह बँकेचे अध्यक्ष, पंतप्रधानांचे सल्लागार, विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष म्हणूनही काम केले. मनमोहन सिंग 1991 ते 1996 पर्यंत भारताचे अर्थमंत्री होते. देशाच्या आर्थिक जडणघडणीसाठी हा काळ अत्यंत महत्वाचा होता. डॉक्टर मनमोहन सिंग यांना अनेक पुरस्कार आणि सन्मानांनी सन्मानित करण्यात आले आहे. यापैकी महत्वाचे म्हणजे भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मविभूषण 1987 साली, भारतीय विज्ञान काँग्रेस जवाहरलाल नेहरू जन्म शताब्दी पुरस्कार 1995, आशिया मनी अवॉर्ड फॉर फायनान्स मिनिस्टर ऑफ द इयर 1993 आणि 1994, वर्षातील वित्तमंत्रीसाठी युरो मनी पुरस्कार 1993, केम्ब्रिज विद्यापीठाचा ॲडम स्मिथ पुरस्कार 1956, सेंट जॉन्स कॉलेज केम्ब्रिज येथे विशिष्ट कामगिरीसाठी राईट पुरस्कार 1955. डॉक्टर सिंग यांना जपानी निहोन केइझाई शिंबुन आणि इतर संघटनांनी सन्मानित केले आहे. डॉक्टर सिंग यांना केम्ब्रिज आणि ऑक्सफर्ड आणि इतर अनेक विद्यापीठांनी मानद पदव्या बहाल केल्या आहेत. खुशखबर खुशखबर खुशखबर. रिदान ज्वेलर्स आणत आहे आपल्यासाठी लकी ड्रॉ द्वारे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवण्याची अविश्वसनीय संधी. ही योजना फक्त 10 महिन्यांसाठी राहील. या योजनेमध्ये 100 सभासद असतील. प्रत्येक महिन्यामध्ये एक चिठ्ठी लकी ड्रॉ द्वारे आपल्या सर्वांसमोर काढण्यात येईल. ज्या सभासदाची चिठ्ठी निघाली त्यांनी त्यापुढे कोणतेही हप्ते भरायचे नाहीत. दरमहा 2000 रुपये भरा व लकी ड्रॉ मध्ये आपली चिठ्ठी निघाल्यास 20,000 रुपयांचे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवा. दरमहा 3000 रुपये भरा व लकी ड्रॉ मध्ये आपली चिठ्ठी निघाल्यास 30,000 रुपयांचे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवा. दरमहा 5,000 रुपये भरा आणि लकी ड्रॉ मध्ये आपली चिठ्ठी निघाल्यास 50,000 रुपयांचे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवा. दरमहा 10,000 रुपये भरा व लकी ड्रॉ मध्ये आपली चिठ्ठी निघाल्यास 1,00,000 रुपयांचे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवा. सर्व दागिने 20 व 22 कॅरेट शुद्धतेच्या हमीचे व हॉलमार्क शिक्क्यासहित देण्यात येतील. आजच आपली नाव नोंदणी करून लाभ मिळवा. आमचा पत्ता रिदान ज्वेलर्स, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर. संपर्क शाबाज हुंडेकरी 86 248 780 06, जाकीर शेख 74 99 10 12 86. नियम व अटी लागू. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.